गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण एस ब्लॉक एलिमेंट विषयी इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत. तर हे जे एस ब्लॉक एलिमेंट आहे त्या पिरियोडिक टेबलमध्ये आपण एस ब्लॉक एलिमेंटलाच अल्कली अँड अल्कली अर्थ मेटल्स असं म्हणत असतो, है की नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण एस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन्स करणार आहोत. नेमकं आपण एस ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणणार आहोत. आता जे कोणते एलिमेंट्स असतील आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केल्यानंतर त्यांचा जो लास्ट व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स असेल तो जर एस ऑर्बिटलमध्ये एंटर होत असेल तर त्या सर्व एलिमेंटला आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहोत. आणि म्हणूनच द एलिमेंट्स इन विच द लास्ट व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स are enter into s orbitals. कशामध्ये एंटर होत असेल, s orbitals मध्ये एंटर जर होत असेल are called s block elements. त्यांना आपण s block element म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर पिरियोडिक टेबलमध्ये आपण नेमकं एस ब्लॉक एलिमेंट्स कोणाला म्हणणार आहोत. जे कोणते एलिमेंट्स असतील पिरियोडिक टेबलमध्ये ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केल्यानंतर लास्ट इलेक्ट्रॉन्स जर एस या ऑर्बिटल्समध्ये एंटर होत असेल तर त्यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. बरोबर आहे. त्यामुळे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कोणतेही एक्झाम्पल घेतले एस ब्लॉकमध्ये, जसं आपण सर्वात पहिला जो एलिमेंट घेतला आहे हायड्रोजन, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 1s1. त्याच्यानंतर लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. त्यामुळे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 1s2 2s1, आहे की नाही. त्यानंतर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं आपण तर काय होणार आहे 1s2 आणि 2s2. यांच्यामध्ये जो शेवटचा इलेक्ट्रॉन्स आहे ज्याला आपण व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स म्हणतो तो एस ऑर्बिटलमध्ये एंटर होतो, म्हणून यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट म्हणत असतो. तर हे जेवढेही एस ब्लॉक एलिमेंट आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आहे तर पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुप एलिमेंट जे असतात म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे जे एलिमेंट्स आहेत हे एस ब्लॉक एलिमेंटशी बिलॉंगिंग आहे. म्हणून फर्स्ट ए अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स, सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स त्यालाच आपण ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड जे पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट्स आहेत. तर दीज एलिमेंट्स आर कॉल्ड एस ब्लॉक एलिमेंट. यांनाच आपण कोणते एलिमेंट्स म्हणतो, एस ब्लॉक एलिमेंट. आपल्याला माहिती आहे की एस ऑर्बिटल हॅज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही. एस ऑर्बिटल्स जे काही एस ऑर्बिटल्स असते त्यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी काय असते, 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाईड करण्याची कॅपॅसिटी असते. दे हॅव मॅक्झिमम कॅपॅसिटी टू ऑक्युपाय 2 इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही, 2 इलेक्ट्रॉन्स. आणि दॅट्स वाय दे हॅव द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. म्हणून एस ब्लॉक एलिमेंटचं जे आउटर मोस्ट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे काय, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स त्यांचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे NS1 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और NS2, है की नाही. हे NS1 फर्स्ट ए ग्रुपचं आहे, दॅट इज रिस्पेक्टिव्हली फर्स्ट ए अँड सेकंड ए ग्रुप. क्लिअर आहे. डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. आता हे जे एस ब्लॉक एलिमेंट असतात हे जे फर्स्ट ए ग्रुपचे आहे किंवा सेकंड ए ग्रुपचे एलिमेंट आपण सांगतो 2 ब्लॉकमध्ये जे एस ब्लॉक एलिमेंट आहे हे 2 ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलेले आहे की नाही. तर फर्स्ट ए ग्रुप जे आहेत एस ब्लॉकमध्ये दॅट फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट किंवा ग्रुप फर्स्ट एलिमेंट इज कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. काय म्हणतात त्यांना, अल्कली मेटल्स म्हणतात. अँड ग्रुप सेकंड एलिमेंट्स
जे ग्रुप सेकंडमध्ये आहेत, ग्रुप सेकंड एलिमेंट्स आहे की नाही, सेकंड एलिमेंट्स म्हणा किंवा सेकंड ग्रुप एलिमेंट्स म्हणा, तर दीज आर कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स. अल्कली अर्थ मेटल्स. आता आपल्याला क्वेश्चन अराइज होत असते, वाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स आणि वाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स. यांना का आपण अल्कली मेटल्स म्हणतो आणि फर्स्ट ए ग्रुपला आणि सेकंड ए ग्रुपला आपण अल्कली अर्थ मेटल्स का म्हणतो. तर सुरुवातीला आपण जे फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट्स आहेत ते यांची माहिती करून घेऊ. बरोबर आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आता हे जे फर्स्ट ए ग्रुप म्हणजेच अल्कली मेटल्स आहेत आणि अल्कली अर्थ मेटल्स आहेत. मी आता सांगितलंय की आपण हे जे एस ब्लॉक एलिमेंट स्टडी करत असतो तर यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एस ब्लॉक एलिमेंट मधले ग्रुप फर्स्ट मधले जे आहेत, ग्रुप फर्स्ट ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहेत तर दे आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. यांना आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स म्हणतो. आणि जे ग्रुप सेकंड मध्ये आहेत आहे की नाही, हे जे एस ब्लॉक एलिमेंट आहेत जे ग्रुप सेकंड मध्ये आपण डिवाइड केलेले आहे, ग्रुप सेकंड मध्ये जे एलिमेंट्स आहेत ग्रुप सेकंड मध्ये किंवा सेकंड ए ग्रुप म्हणतो आपण त्याला, तर त्यांना आपण अल्कली अर्थ मेटल म्हणतो. काय म्हणतो, अल्कली अर्थ मेटल म्हणतात. तर सुरुवातीला जे फर्स्ट ग्रुप मध्ये एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो, एक्सेप्ट हायड्रोजन सोडून जे बाकीचे सर्वच मेटल्स आहेत तर त्यांना आपण फर्स्ट ए ग्रुपचे अल्कली मेटल्स एलिमेंट म्हणतो. तर सर्वात पहिला जो अल्कली मेटल्स आहे तो आहे लिथियम, ज्याला आपण सिम्बॉलिकली कॅपिटल एल आणि स्मॉल आय ने डिनोट करत असतो. सेकंड जो आहे तो आहे सोडियम. बरोबर आहे, सोडियमला आपण Na सिम्बॉलिकली डिनोट करत असतो. त्याच्यानंतर थर्ड जे आहे की नाही, तर तो थर्ड वाला जो आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटॅशियम. पोटॅशियम जो आहे ज्याला आपण के ने डिनोट करणार. पोटॅशियम नंतर कोणता आहे, रुबिडियम आहे. फोर्थ कोणता आहे, रुबिडियम. त्याला आपण आरबी ने डिनोट करत असतो. फिफ्थ जो आहे एस ब्लॉक मधला जो मेंबर आहे तो आहे सीसीएम. काय आहे, सीसीएम ला आपण सीएस ने डिनोट करणार आहोत. आणि जो 6 नंबरचा अल्कली मेटल्स आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर आहे, ज्याचं लिक्विड नेचर असते, तो आहे फ्रान्सियम. काय आहे, फ्रान्सियम. Fr. Very rare radioactive elements and which is liquid in nature. जसं लिक्विड इन नेचर आहे. आता these elements are called as alkali metals. यांना आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स म्हणत असतो. आउट ऑफ this francium is a liquid radioactive element. हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे आणि इट्स हाफ लाईफ पिरियड इज व्हेरी शॉर्ट हाफ लाईफ पिरियड आहे याचा, दॅट इज 22 मिनिट्स. आफ्टर 22 मिनिट्स each francium atoms is converted into the रेडियम मध्ये कन्वर्ट होते. आता बघा या सर्व एलिमेंटला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. बघा लक्षात ठेवा. आणि जे सेकंड ए ग्रुप मधले आहेत त्यांना आपण अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. तर सुरुवातीला व्हाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स, यांना आपण का अल्कली मेटल्स म्हणत असतो, त्याचं कारण आहे की these metals hydroxide and oxides when dissolved in water, यांचे जे मेटल हायड्रॉक्साइड आहे की नाही, मेटल हायड्रॉक्साइड्स अँड ऑक्साइड्स, मेटल ऑक्साइड्स, यांचे जे मेटल ऑक्साइड्स आहे आणि मेटल हायड्रॉक्साइड्स आहे, तर वेन ते डिझॉल्व इन वॉटर्स, यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर दे आर अल्कलाइन इन नेचर. ते कसे असतात, अल्कलाइन इन नेचर मीन्स बेसिक इन नेचर असतात. देअर pH इज ग्रेटर दॅन, यांचा जो pH असतो तो ग्रेटर दॅन 7 असतो, मीन्स दे आर बेसिक इन नेचर है ना. कोण, यांचे जे मेटल हायड्रॉक्साइड्स आहेत. आता मेटल हायड्रॉक्साइड्स म्हणजे कोणते, NaOH आहे, KOH आहे की नाही, CSOH आहे, CCM हायड्रॉक्साइड्स. तर हे जे मेटल हायड्रॉक्साइड्स आहेत when they dissolve in water they shows alkaline in nature, strongly basic nature आहे यांचा.
सिमिलरली दे आर ऑक्साइड्स. यांचे जे ऑक्साइड्स आहेत जसं सोडियम ऑक्साईड आहे, पोटॅशियम ऑक्साईड आहे, सीसीएम ऑक्साईड आहे की नाही. वेन दे डिझॉल्व इन वॉटर, यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर दे प्रोड्यूस अल्कलीज. पुन्हा हे अल्कलीज बेसिक मीडियम तयार होईल यांच्यापासून H2O आहे की नाही. काय तयार होणार आहे, ट्वाइस NaOH. मीन्स दीज ऑक्साइड्स ऑल्सो अल्कलाइन इन नेचर आहे ना. या सर्वच एलिमेंटचं नाव अल्कली मेटल ठेवण्याचं कारण एकच आहे की त्यांचे जे हायड्रॉक्साइड्स असतात किंवा मेटलचे ऑक्साइड्स असतात, when they dissolve in water they are alkaline in nature, means their pH are greater than 7. ते बेसिक इन नेचर असतात. That's why these metals are called as alkali metals. ठीक आहे. त्यानंतर आता आपण सेकंड अल्कली अर्थ मेटल्स वर फोकस करणार आहोत. यांना नेमकं आपण अल्कली अर्थ मेटल्स का म्हणतो हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. जे सेकंड ए ग्रुप मधले जेवढेही मेटल्स आहे पिरियोडिक टेबल्स मधले त्यांना आपण अल्कली मेटल्स का म्हणतो, अल्कली अर्थ मेटल्स का म्हणतो. तर त्याचं कारण आहे यांच्यामध्ये पहिले एलिमेंट्स देऊ आपण सेकंड ए ग्रुपचे. सर्वात पहिलं आहे बेरिलियम, जे आपण सिम्बॉलिकली बी न डिनोट करणार आहोत. त्यानंतर दुसरं आहे मॅग्नेशियम हा वाला जो आहे तो मॅग्नेशियम आपण Mg न सिम्बॉलिकली डिनोट करणार आहोत. थर्ड जो एलिमेंट आहे तो आहे कॅल्शियम आपण Ca ने डिनोट करणार आहोत आहे की नाही सिम्बॉलिकली. त्यानंतर कॅल्शियम झाल्यानंतर स्ट्रॉन्टियम आहे, स्ट्रॉन्टियम जे आपण Sr ने डिनोट करणार आहोत सिम्बॉलिकली. त्यानंतर बेरियम आहे, जो आपण Ba ने डिनोट करणार आहोत सिम्बॉलिकली. आणि जो 6th अल्कली अर्थ मेटल आहे तो आहे रेडियम. कोणता आहे, रेडियम, जो आपण Ra ने डिनोट करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे की हे जे एलिमेंट्स आहेत यांना आपण अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. आपण सुरुवातीचा पहिला जो मेंबर आहे त्याच्यावर डबल स्टार करू. हा सोडून बाकीचे जेवढेही मेटलचे ऑक्साइड्स आहेत हे बेसिक इन नेचर असतात, म्हणजे अल्कलाइन इन नेचर असतात है ना. बघा लक्षात ठेवायचा हा वाला जो आहे यांचा जो ऑक्साइड आहे बेरिलियम ऑक्साइड्स हा एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. हाच फक्त एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. तर पहिलं आपलं महत्त्वाचं इन्फॉर्मेशन्स आहे की व्हाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स. या सेकंड ए ग्रुपच्या मेटल्सला आपण अल्कली अर्थ मेटल्स का म्हणतो, तर त्याचं कारण असं आहे की देअर मेटल हायड्रॉक्साइड्स अँड मेटल ऑक्साइड्स यांचे मेटल हायड्रॉक्साइड जर घेतले आपण MgOH/2 आहे की नाही, CaOH/2 कॅल्शियम किंवा हे डायव्हॅलंट असतात त्याच्यामुळे यांचे हायड्रॉक्साइड देखील या प्रकारचे बनतात. अँड देअर ऑक्साइड्स, आणि त्यांचे ऑक्साइड जर घेतले आपण MgO कॅल्शियम ऑक्साइड्स हे बने. तर हे जे हायड्रॉक्साइड्स आहेत मेटल हायड्रॉक्साइड्स आहे ना अँड मेटल ऑक्साइड्स हे जे त्यांचे मेटल ऑक्साइड्स आहेत वेन दे डिझॉल्व इन वॉटर, यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ते आर अल्कलाइन इन नेचर. ते कोणत्या नेचरचे असतात, अल्कलाइन इन नेचर असतात. मीन्स दे आर बेसिक इन नेचर, यांचं नेचर बेसिक नेचर असते. मीन्स देअर pH is greater than 7, their pH greater than 7, and that's why they are also called as alkali metals, but they are called as alkali earth metals. They do not exist in free state, they are always exist in the nature in the form of earth crust. हे earth crust मधच्या फॉर्म मध्ये सापडतात. मीन्स they are occur in the earth crust. अर्थ क्रस्ट मध्ये हे सापडतात. दे आर नॉट एक्झिस्टिंग फ्री स्टेट इन द नेचर, दे आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ऑकर इन द अर्थ क्रस्ट, अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स. म्हणून आपण यांना अल्कली अर्थ मेटल्स म्हणत असतो. आता हे जेवढेही एलिमेंट्स आहेत यांचं ऑकरन्स समजून घेऊ आपण. म्हणजे ऑकरन्स म्हणजे नेचरमध्ये हे कशा फॉर्ममध्ये सापडतात. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे अल्कली अर्थ मेटल्स. बेरिलियम इज नॉट कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स बिकॉज दे आर ऑक्साइड्स
are amphoteric in nature, means when they dissolve in water they do not shows alkaline in nature. They have both tendency alkaline as well as acidic nature, and that's why except beryllium other elements are called as alkali earth metals. ओके, त्यानंतर आता या सर्वच एलिमेंटचं ऑकरन्स समजून घेऊ की नेचरमध्ये हे कशा फॉर्ममध्ये आपल्याला सापडतात, त्याला म्हणत असतो आपण त्यांचं ऑकरन्स. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला ऑकरन्स ऑफ अल्कली मेटलचं ऑकरन्स समजून घेऊ आणि या दोन्ही मेटलचा ऑकरन्स झाल्यानंतर त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रॉपर्टी समजून घेणार आहोत. त्यामुळे आता सुरुवातीला आपण यांचं ऑकरन्स समजून घेऊ. तर सुरुवातीला आपण कोणत्या मेटलचं घेणार आहोत, अल्कली मेटल्स. आताच आपण पाहिलं की अल्कली मेटल्स आपण कोणत्या एलिमेंट्सला म्हणत असतो, तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट जे असतात तर दे आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. ओके, तर जो यांच्या ऑकरन्समध्ये जे पहिले एलिमेंट्स आहे सोडियम आणि पोटॅशियम इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट. तर इथे आपल्याला माहिती आहे की सोडियम आणि पोटॅशियम ही जी दोन एलिमेंट्स आहेत इट इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स. हे मोस्ट अबंडंट एलिमेंट्स हे सर्वात जास्त सापडणारे एलिमेंट आहे अर्थ क्रस्टमध्ये, आहे की नाही. 6 and 7 नंबर आहे यांचा ऑकरन्स इन नेचरमध्ये, आहे की नाही. त्यानंतर नेक्स्ट आपले जे या ग्रुपमधले एलिमेंट आहेत ते आहे लिथियम, त्यानंतर रुबिडियम आणि त्यानंतर सीसियम इज द लोअर अबंडन्स. नेक्स्ट कोणते आहे, लिथियम, रुबिडियम आणि सीसियम हे जे तीन एलिमेंट्स आहेत यांचं लोअर अबंडन्स आहे, लोअर अबंडन्स इन द नेचरमध्ये ही लोअर अबंडन्स फॉर्ममध्ये सापडतात. वेअरएज द फ्रान्सियम इज द लिक्विड मेटल्स, हा लिक्विड रेडिओ एलिमेंट्स आहे, रेडिओ active elements and it has very short life आहे लक्षात ठेवा. that is 22 minute as a half life period. its half life period is 22 minutes, means after 22 minutes every francium is converted into the radium. ठीक आहे. तर these first three group elements are occur in free state in metallic form. free state metallic form मध्ये राहू शकतात, हे मेटलिक फॉर्म मध्ये राहू शकतात, as well as they are also exist in combined state in nature. नेचरमध्ये हे कंबाईन किंवा फ्री स्टेट मध्येही अस्तित्वात राहू शकतात, एक्झिस्टन्स मध्ये राहू शकतात. आउट ऑफ दिस द सोडियम अँड पोटॅशियम इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ द अल्कली मेटल्स. लिथियम, रुबिडियम and cesium is the least lower abundance elements, whereas francium, the liquid radioactive element, has a very less amount and they have very short life period. यांचा short life period आहे, that is 22 minutes half life period आहे याचा. इथपर्यंत क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे झालं यांचं ऑकरन्स. आता ऑकरन्स ऑफ अल्कली अर्थ मेटल्स, जे दुसरे मेटल्स आहे आपले ते आहे अल्कली अर्थ मेटल्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड कोणते आहे आपले, अल्कली अर्थ मेटल्स. जे अल्कली अर्थ मेटल्स आहेत म्हणजेच कोणते, सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स. तर हे सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मधले जे आहेत ज्यांना आपण अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो, आताच पाहिला आपण, त्यामध्ये कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स. या ग्रुपमध्ये जेवढेही एलिमेंट आहेत त्यापैकी मोस्ट अबंडंट एलिमेंट म्हणून कोणतं आहे, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स. हे मोस्ट अबंडंट एलिमेंट्स आहेत इन देअर रिस्पेक्टिव्ह ग्रुप, यांच्या ग्रुपमध्ये. त्यानंतर स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. जे स्ट्रॉन्टियम आणि बेरियम आहे हे लोअर अबंडन्स फॉर्म मध्ये सापडतात, म्हणजे कमी प्रमाणात आहे की नाही. दे आर एक्झिस्टिंग लोअर अबंडंट अँड त्याच्यानंतर जो बेरिलियम आहे, तो बेरिलियम जो आहे तो रेअर एलिमेंट्स आहे, म्हणजे खूप कमी सापडणारा एलिमेंट्स आहे.
It is exist in the rare amount, whereas radium is the rarest element. हे खूपच कमी सापडणार आहे, रेअरेस्ट एलिमेंट्स आहे की नाही. आणि विच इज रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर, रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. इट्स हाफ लाईफ पिरियड, याचा जो हाफ लाईफ पिरियड आहे तो जवळपास 1600 इयर्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. Their half-life period is very large, and that's why they are stable radioactive elements, radium. Okay, these are the occurrence of these alkali metals and alkali earth metals. Out of this calcium and magnesium, calcium is more abundant than magnesium. Calcium हे magnesium पेक्षा जास्त असते. Similarly, sodium and potassium, the sodium is more abundant than potassium. So this is the occurrence. Similarly, the alkali earth metal does not exist in free metallic state. बघा हे महत्त्वाचं आहे की हे जे सेकंडरी ग्रुप एलिमेंट असतात दे आर नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट. हे फ्री मेटलिक स्टेट मध्ये राहत नाही, बरोबर आहे. मेटलिक स्टेट दे आर ऑलवेज इन द कंबाईन स्टेट इन द अर्थ क्रस्ट. म्हणून तर आपण यांना अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो. हे नेहमी कंबाईन फॉर्म मध्ये असतात आणि अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात, त्याच्यामुळे दीज आर कॉल्ड ॲज अल्कली अर्थ मेटल्स. ओके, तर दीज आर द ऑकरन्स ऑफ अल्कली मेटल्स अँड अल्कली अर्थ मेटल्स. नाउ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स इज द मेन प्रॉपर्टी ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंटची सर्वात महत्त्वाचं जे कोणते त्यांचं केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायचं असते तर ते त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरूनच समजून घ्यायचे असते. म्हणून आता आपण नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊ. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल्स आपण पाहणार आहोत. बघा लक्षात ठेवा. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हटलं तर कोणते मेटल्स आहेत? फर्स्ट ए ग्रुपचे मेटल्स आहेत. अल्कली मेटल्स आपण आताच पाहिलेलं आहे. अल्कली मेटल्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट ए ग्रुप मेटल्स. हे जे फर्स्ट ए ग्रुपचे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो, कारण त्यांचे मेटल हायड्रॉक्साईड आणि ऑक्साईड हे अल्कलाईन इन नेचर असतात. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरच पूर्ण केमिकल प्रॉपर्टी डिपेंड असते. म्हणजे त्यांचा कंपाऊंड कसा तयार होणार आहे, त्यानंतर कोणताही कंपाऊंड तो दुसऱ्यासोबत कशा प्रकारे रिएक्शन्स करू शकतो, तर हे सर्व त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर डिपेंड असते. त्यामुळे हे सर्वच एलिमेंट जे असतात तर यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असते या सर्वच एलिमेंटचं आउटरमोस्ट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय असते? NS1. म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन्स असतो. त्यानंतर एक इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे मेटल असल्यामुळे ते इझिली एक इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात अँड शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट यांची जी असते कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, दे शोज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +1. ऑक्सिडेशन स्टेट यांची कोणती राहते? +1 ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड्स तयार करतात. ठीक आहे. त्यानंतर यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊ आपण. इकडे एलिमेंट्स घेऊ आणि इकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं ड्रॉ करू. बघा एलिमेंट्स, त्यानंतर सिम्बॉल घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करू. तर सर्वात पहिला जो एलिमेंट आहे हायड्रोजन या मेंबर मधला अल्कली मेटल्स म्हणून नाही म्हटलं जातं. इट इज अ नॉन मेटल्स. त्याचा ॲटॉमिक नंबरही पाहू आपण. कारण सर्वात पहिला जो आहे तो आहे हायड्रोजन, ज्याचा सिम्बॉल आपण याच्याने डिनोट करतो. हायड्रोजन नंतर आहे लिथियम. बघा लक्षात ठेवायचं आहे लिथियम, ज्याला आपण सिम्बॉलिकली या लाईनने डिनोट करत असतो. लिथियम नंतर आहे सोडियम, थर्ड एलिमेंट. सोडियमचा सिम्बॉल आपण याने डिनोट करत असतो. हायड्रोजन, लिथियम, सोडियम. त्याच्यानंतर पोटॅशियम आहे. पोटॅशियमचा सिम्बॉल आपण केनं डिनोट करत असतो, बरोबर आहे, सिम्बॉलिकली. पोटॅशियम झाल्यानंतर फिफ्थ आपण रुबिडियम, काय रुबिडियम घेत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. रुबिडियम जे आहे तर हा वाला जो रुबिडियम आहे याचा सिम्बॉल आपण RB ने डिनोट करत असतो. नेक्स्ट आहे सीसियम. कोणता आहे?
CCM आहे, लक्षात ठेवायचं आहे. CCMचा सिम्बॉल आपण CS ने डिनोट करतो. CCM झाल्यानंतर आपण फ्रान्सियम घेतो. फ्रान्सियमला आपण FR ने डिनोट करत असतो. तर अशा प्रकारे हे नाव आहे आणि हे त्यांचे सिम्बॉल आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी ॲटॉमिक नंबरची गरज असते. यांचा ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1 आहे. पहिल्या आणि दुसऱ्या जे पिरियड आहे त्यांच्यामध्ये 2 एलिमेंटचा डिफरन्स आहे, म्हणजे 2 + 1 3 वेळ. दुसरा आणि थर्ड पिरियडमध्ये 8 एलिमेंटचा डिफरन्स येतो. 8 + 3 11 होईल. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ पिरियडमध्ये 8 एलिमेंटचा डिफरन्स येतो पिरियडिक टेबलमध्ये, म्हणून 8 + 11 19 होईल. पुन्हा फोर्थ पिरियडमध्ये आणि फिफ्थ पिरियडमध्ये जो डिफरन्स असतो तो 18 एलिमेंटचा असतो, त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर 37 येईल. त्यानंतर 37 मध्ये पुन्हा आपल्याला 18 ॲड करावं लागेल. पुन्हा 18 एलिमेंटचा डिफरन्स असतो फिफ्थ आणि सिक्स्थ पिरियडमध्ये, त्याच्यामुळं यांचा ॲटॉमिक नंबर किती येणार आहे 55 येऊन जाईल. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे 32चा डिफरन्स शेवटी. त्याचं कारण आहे या ब्लॉक एलिमेंट येतात लॅन्थेनाइट सिरीज, त्याच्यामुळे 32 एलिमेंट्स इथे येते. त्याच्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर काय येईल 5 + 2 7 आणि हे 87 यांचा ॲटॉमिक नंबर. तर अशा प्रकारे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे आहे मॅजिक नंबरनुसार. पिरियडिक टेबलमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, कोणत्या ग्रुप कोणत्या पिरियडमध्ये, त्यावरून आपण हे मॅजिक नंबर ड्रॉ केलेला आहे. आता यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू तर जी पहिली 10 स्टँडर्डनुसार करतो आपण 1 आहे, इथे 2 आणि 1 राहील. इथे 2 8 1 8चा डिफरन्स आला, मग पुन्हा 8चा डिफरन्स आला म्हणून 2 8 8 1 असं पोटॅशियमचं राहील. रुबिडियमचं काय येणार आहे, पुन्हा 18चा डिफरन्स येते म्हणून 2 8 18 8 1. पुन्हा CCM मध्ये याचा जो डिफरन्स येतो तुमच्या लक्षात येते आता, पुन्हा 18चा डिफरन्स आहे म्हणून 2 8 18 18 8 1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 32चा डिफरन्स येते म्हणून 2 8 18, त्याच्यानंतर 32 18 8 1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. क्लिअर आहे. तर हे तर झालं आपलं 10 स्टँडर्ड सारखं. तर यांच्या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन्स येते आणि त्यामुळेच आपण म्हणतो की यांची व्हॅलन्सी 1 आहे, यांची ऑक्सिडेशन स्टेट 1 आहे. आता यांना आपण कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मध्ये घेऊ. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजनचं लिहित असताना 1s1, लिथियमचं लिहित असताना 1s2 2s1 1s2 2s1. सॉरी कंडेन्स म्हटलं की आपण काय करणार आहोत, 2 कशाचं येत असते, हिलियमसाठी येत असते 2 आणि 1 काय येणार आहे 2s1. इथे बघा 2 आणि 8 कशाचा आहे, निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, त्यामुळं शेवटचं काय राहिलं आहे 3s1. अशा प्रकारे 2 8 8 कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, अर्गॉनचं. 18 ॲटॉमिक नंबर अर्गॉनचा 18 आहे, त्याच्यामुळे हे 18 अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. फोर्थ नंबरमध्ये 4s1. अशा प्रकारे 2 8 18 8 हे क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 36. आणि त्यानंतर ही जी आहे तुमची फिफ्थ आहे, फिफ्थ शेल असल्यामुळे 5s1. त्याच्यानंतर 2 8 18 18 8 हे झिनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 54. आणि ही 6s1 असं यांचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. इथे 2 8 18 32 18 8 हे रेडॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 86 आणि हे 7s1. तर अशा प्रकारे तुम्ही जर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व केलं तर यांच्या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स येतो आणि त्यामुळं यांची टेंडन्सी आहे की एक इलेक्ट्रॉन्स लूज करून +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी, बरोबर आहे की नाही. आणि दॅट्स वाय ऑल दिस एलिमेंट हॅज टेंडन्सी टू कन्वर्ट इनटू द +1 ऑक्सिडेशन स्टेट अँड अचीव द नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन्स. त्यांचं जे नियरेस्ट इनर्ट गॅस आहे त्यांच्यासारखं कॉन्फिगरेशन्स ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात बाय लुझिंग द 1 इलेक्ट्रॉन्स. अँड दॅट्स वाय द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल्स आर +1. आता आपण याला कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही लिहू शकतो. हायड्रोजनसाठी तर काही प्रॉब्लेम नाही 1s1. लिथियममध्ये
2 आणि 1 आहे, त्याच्यामुळं 1s2 2s1 अशा प्रकारे राहील. त्यानंतर सोडियमसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, 281 म्हणजेच 1s2 2s2p 2 आणि 6 आणि 3s1 या प्रकारे राहील. त्याच्यानंतर पोटॅशियम मध्ये काय राहणार आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि 4s1 अशा प्रकारे. म्हणजेच 1s2 हे 2 साठी आहे, 8 साठी काय राहणार आहे, 2s2p 2 आणि 6, पुन्हा 8 साठी काय राहणार आहे, 3s 3p 2 आणि 6 आणि मग 4s1 हे 1 4s1. इथे तसंच आहे 2 8 18 8 बघा लक्षात ठेवायचं आहे. तर 1s2 त्याच्यानंतर 8 साठी काय करसाल तुम्ही, 2s 2p 2 आणि 6, त्यानंतर 18 साठी काय येणार आहे, 3s 3p आणि 3d 2 6 10 आहे की नाही. त्याच्यानंतर 18 4s 4p 2 आणि 6, त्याच्यानंतर हे फिफ्थ वाली काय येणार आहे, 5s1 अशा प्रकारे. त्यानंतर इथे बघा 2 8 18 18 8 1 सिंपल आहे. 1s2 2 साठी येणार आहे, 8 साठी काय येणार आहे, 2s2p 2 आणि 6, त्यानंतर 18 साठी काय येणार आहे, 3s 3p 3d 2 6 10, त्याच्यानंतर 18 साठी काय येणार आहे, 3s 3p 3d 4s 4p 4d 2 6 10 हे झालं 18 बरोबर आहे. पुन्हा 8 आहे म्हणजे 5s2 त्याच्यानंतर 5p6 हे झालं 8 आणि फायनली 6s1 असं येते. आता शेवटचा जो आहे तुमचा कसा फ्रान्सियन यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहू. याच्यात 32 येते. 1s2 2 साठी, 8 साठी काय येणार आहे, 2s2p 2 आणि 6 हे झालं 8, 18 साठी काय येणार आहे, 3s 3p आणि 3d 2 6 10 हे झालं 18. त्याच्यानंतर 32 आहे, 32 साठी काय येणार आहे आता, 4s 4p 4d आणि 4f 2 6 10 14 असेल. त्यानंतर 14 झाल्यानंतर 18 आहे पुन्हा आहे की नाही, 5s 5p आणि 5d 2 6 10 हे झालं 18. आणि आता 8 आहे ते कसं राहणार आहे, 6s2 6p 6. आता राहिलं काय 1 म्हणजे ते 7s1. तर या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स येतो आणि दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू लूज 1 इलेक्ट्रॉन्स अँड अचीव द नियरेस्ट इनर गॅस कॉन्फिगरेशन्स like helium, neon, argon, krypton, xenon and radon. And that's why all the first state group element shows +1 oxidation state compounds. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे फर्स्ट स्टेट ग्रुपची माहिती झाली. असंच आपण आता अल्कली अर्थ मेटलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स क्लिअर करू. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली अर्थ मेटल्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स of alkali earth metals. या आधी आपण अल्कली मेटलचं पाहणार आहे. आता आपण अल्कली अर्थ मेटलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहणार आहोत. अल्कली अर्थ मेटललाच आपण सेकंड ग्रुप एलिमेंट्स म्हणतो किंवा सेकंडरी ग्रुप एलिमेंट्स म्हणतो. तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करत असताना सुरुवातीला आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार आहोत. जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय आहे, NS2 असते. म्हणजे त्यांच्या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आता आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्समुळे यांची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ते +2 असते. म्हणजे हे +2 वाले कंपाऊंड्स तयार करतात. आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून 2 इलेक्ट्रॉन लॉस करून कंपाऊंड्स बनवत असतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करत असताना आपण इकडे एलिमेंट्स घेऊ आणि त्या एलिमेंटचे जे काही नेम्स असेल त्याच्यावर त्यांचा सिम्बॉल ड्रॉ करू आणि त्यावरून त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स घेऊ.
बघा, सर्वात पहिला जो एलिमेंट आहे सेकंड ग्रुपचा तो आहे बेरिलियम. काय बेरिलियम आहे, ज्याचा सिम्बॉल Be आहे आणि ॲटॉमिक नंबर 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एलिमेंट जो आहे यामधला तो आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा सेकंड एलिमेंटचा आहे, ज्याला आपण Mg न डिनोट करत असतो सिम्बॉलिकली. त्यानंतर मॅग्नेशियम नंतर तिसरा जो एलिमेंट आहे तो आहे कॅल्शियम. कॅल्शियमला आपण Ca न डिनोट करत असतो सिम्बॉलिकली. त्यानंतर फोर्थ एलिमेंट आहे स्ट्रॉन्टियम. स्ट्रॉन्टियम ज्याला आपण Sr ने डिनोट करत असतो स्ट्रॉन्टियम. त्यानंतर फिफ्थ जो आहे तो आहे बेरियम. बेरियम जो बेरियम आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, बेरियम आपण Ba न डिनोट करणार आहोत. त्यानंतर रेडियम आहे, कोणता आहे रेडियम, ज्याला आपण Ra न डिनोट करणार आहोत. शॉर्टकटमध्ये बेटी मागे कार स्कूटर बाप राजी असं सिम्बॉलिकली आपण याला लिहिणार आहोत. आता यांचं छोटंसं ॲटॉमिक नंबरचं ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे. पहिला बेरियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. त्यानंतर 8 एलिमेंटचा गॅप आहे, त्यामुळे 8 + 4 12 होईल. पुन्हा 12 नंतर मॅग्नेशियम आणि कॅल्शियममध्ये पिरियडिक टेबलमध्ये 8 एलिमेंटचा गॅप आहे, त्यामुळे 8चा डिफरन्स येईल 20. पुन्हा आता कॅल्शियम जो 4th पिरियडमधला आहे, त्यानंतर 5th पिरियडमध्ये 18 एलिमेंटचा डिफरन्स येईल. कितीचा डिफरन्स येईल 18चा, त्याच्यामुळे 38 ॲटॉमिक नंबर होईल स्ट्रॉन्टियमचा. पुन्हा हा 18चा डिफरन्स झाल्यानंतर नेक्स्ट आपला जो डिफरन्स राहणार आहे तोही 18चा राहणार आहे, त्यामुळे इथे काय येणार आहे 56 ॲटॉमिक नंबर येईल. ठीक आहे. त्यानंतर इथे जे ॲटॉमिक नंबरचा डिफरन्स येईल तोही 32चा, कारण मधात हे ब्लॉक एलिमेंट येते 6th पिरियडमध्ये लॅन्थेनाईट, आणि त्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर 88 इतका येऊन जाईल. अशा प्रकारे हे आपण ॲटॉमिक नंबर त्यांच्या मॅजिक नंबरला 28, 18, 18, 32 हे मॅजिक नंबर लक्षात ठेवायचं आहे. आणि याहूनच आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिंपल करू शकतो, जे आपण 10th स्टँडर्डमध्ये पाहतो. बघा, आपल्याला माहिती आहे 4 म्हणजे 2 आणि 2. आता माहिती आहे 8चा डिफरन्स वाढला म्हणून 2, 8, 2. पुन्हा 8चा डिफरन्स वाढते म्हणून काय करणार आहोत 2, 8, 8, 2 कॅल्शियमसाठी. स्ट्रॉन्टियममध्ये 18चा डिफरन्स येते म्हणून 2, 8, 18, 8, 2. 18 वाढले मला, पुन्हा 18 वाढते म्हणून 2, 8, 18, 18, 8, 2. आता दोनदा 18, 18 झाले. त्यानंतर 32 वाढतात 2, 8, 18, 32, 18, 8, 2 अशा प्रकारे. तर दीज आर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. पण आपल्याला या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स नको, आपल्याला पहिल्यांदा आपण कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू. कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स घेऊ. कंडेन्स म्हणजे यांच्या आधी इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते, हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, आहे की नाही. आणि नंतर हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आपण भरणार आहोत. इथे 2 जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते हिलियमचं असते, हिलियमशी 2 इलेक्ट्रॉन्स असतात. उरलेले 2s2 असे याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. इथे आपण 2, 10, 2, 8 निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, निऑन 10. त्यामुळं राहिलेले जे असणार आहे ते 3s2 हे 3rd शेल आहे आउटर मोस्ट, इथे 4th आहे. त्यामुळे इथे काय येणार आहे निऑन नंतर 288 अर्गॉन 18 ॲटॉमिक नंबर असतो, हे अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि 4th शेल आहे 4s2 अशा प्रकारे. त्यानंतर 28, 18, 8 हे क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 36. त्यानंतर 5th ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतील. त्याच्यानंतर हे आहे झेनॉनचं 54चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 28, 18, 18, 8 हे कोणाचं आहे झेनॉन 54. आणि उरलेले जे 2 आहेत हे की नाही ते येणार आहे 6s2 मध्ये. त्यानंतर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे रेडॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे RN 86.
आणि शेवटचे जे उरलेले 2 आहेत ते 7s2 मध्ये. तुम्ही जर हे क्लिअर समजून घेतलं तर यांच्या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, आहे की नाही? आणि यांनी जर 2 इलेक्ट्रॉन्स लॉस केले तर यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहिले. म्हणजे यांनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्यांचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जस्ट नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं होईल. आणि म्हणूनच यांची टेंडन्सी आहे की आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून 2 इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि +2 ऑक्सिडेशन स्टेटवाले कंपाऊंड तयार करतात. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी म्हणजे यांचे फॉर्म्युले बनवत असताना हे कधीही दुसऱ्याला 2 इलेक्ट्रॉन्स देतील, आहे की नाही? आणि त्यामुळे हे +2 ऑक्सिडेशन स्टेटवाले कंपाऊंड बनवतील. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर हे तर झालं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आपण कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही करू शकतो यांचं, असं काही नाही. हे टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे आणि यांच्यावरूनच बनवायचं असते. पहिली जी राहणार आहे ते 1s2 आणि दुसरी 2 जी आहे ते 2s2 असे 1s2 2s2. दुसऱ्या याच्यात 1s2 2s2 2p6 3s2 1s2 2 साठी 2s 2p 2 आणि 6 8 आणि ही उरलेली 2 आहे ती 3s2 मध्ये जाते अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट कॅल्शियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना 2 8 8 2 आहे. 2 म्हटलं पहिल्या याच्यात की 1s2. दुसरी जे 8 आहे ते 2s 2p मध्ये 2 आणि 6. त्यानंतर तिसरे जे 8 आहे ते 3s 3p 2 आणि 6 आणि मग राहिले किती आहे 4 4th मध्ये 2s2 4s2 अशा प्रकारे. क्लिअर आहे? आता इथे तसंच आहे 2 8 18 18 8 म्हणजे 2 म्हटलं की 1s2. हे जे 8 आहे तर 2s 2p 2 आणि 6. हे जे 18 आहे आता 18 काय होणार आहे 3s 3p 3d 2 6 10 हे झाले 18. त्यानंतर 8 आहे म्हणजे 4s2 4p 6 आणि शेवटी 5s2 याही 5s2 अशा प्रकारे येईल. त्यानंतर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू 2 8 18 18 8 म्हणजेच काय येणार आहे 1s2 2s 2p 8 साठी 2 आणि 6 आहे की नाही. 18 साठी काय येणार आहे 3s 3p 3d 2 6 10 पुन्हा 18 आहे म्हणजेच काय येणार आहे 4s 4p आणि 4d 2 6 10 18 18. त्याच्यानंतर 8 आहे म्हणजे 5s 5p 2 आणि 6 आणि मग शेवटी काय राहणार आहे 6s2 अशा प्रकारे. आलं लक्षात? आता शेवटचं हे जे आहे 2 8 18 32 18 8 या ब्लॉक येते याच्यातून. त्यामुळं 1s2 हे 8 साठी काय येणार आहे 2s 2p 2 आणि 6. त्यानंतर 18 साठी काय येणार आहे 3s 3p आणि 3d 2 6 10. त्याच्यानंतर 18 झाल्यानंतर 32 आहे तर मी इथे लिहितो बघा लक्षात ठेवायचं की याच्या समोरचं. तर 32 साठी काय येणार आहे 4s 4p 4d आणि 4f कारण 32 आहे 2 6 10 14 मी 32 केले तिथे बघा. त्यानंतर 18 साठी काय येणार आहे 5s2 5p आणि 5d 6 10 हे झाले 18 आणि फायनली 2 आहे 18 नंतर 8 आहे म्हणजे 6s2 आणि 6p 6 8 हे गेले आणि राहिला 7s2. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स होईल. हे झालं कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. हे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 10th मध्ये आपण जसं लिहितो तसं आणि हे मॅजिक नंबरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सवर खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढ्याही प्रॉपर्टी म्हणजे हे चॅप्टर शिकत असताना कोणतंही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं चॅप्टर शिकत असताना त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट ऑर्बिटमधलं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही त्यांचा कोणताच फॉर्म्युला क्लिअर काढू शकणार नाही आणि त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा एक्सप्लेन करू शकणार नाही. आता यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ही मेटल असल्यामुळे ते आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून इझिली 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतील अँड shows +2 oxidation state. That's why all these secondary group element has tendency to form the +2 oxidation state compound.
म्हणजे +2 वाले कंपाऊंड तयार करण्याची त्यांची टेंडन्सी असते. तर दिस इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अल्कली अर्थ मेटल्स. क्लिअर आहे.